नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त अगदी विकत चाहीपेक्षा भारी घरच्या घरी तयार होणारी शेंगदाणा चिक्कीची रेसिपी दाखवणार आहे. फक्त 2 साहित्यामध्ये बनवून तयार होते. अर्धा ताससुद्धा खूप आहे. 15 मिनिटांमध्ये झटपट ही होणारी चिक्की आणि अतिशय खमंग कुरकुरीत अशी होते. रेसिपीला सुरुवात करूयात. बनवायला सोपी आहे. स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो करा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. चला करूया शेंगदाणा चिक्की. चिक्कीसाठी आपल्याला मस्त गोल मोठ्या आकाराचे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि गूळ आपल्याला लागेल. तर हा जो मेजरिंग कप आहे ना, त्याच कपने मोजून मी 2 कप शेंगदाणे घेतलेले आहे आणि ह्याच कपने मोजून मी गूळसुद्धा घेणार आहे. म्हणजे कुठलीही वाटी किंवा ग्लासचं प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे. गूळ घेताना असा चिरून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्याचं प्रमाण घेता येतं. आता सर्वात अगोदर आपल्याला ना शेंगदाणे भाजून घ्यायचे. पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये अगोदर मोठी आच करून शेंगदाणे भाजून घेतले. हलकेसे ते तडतडू लागले. आता शेंगदाणे भाजताय हे आपल्या लक्षात आलं की गॅसची आच अगदी मंद करायची. मंद आचेवर 4 ते 5 मिनिटांसाठी सतत हलवत छान शेंगदाणे तडतडून द्यायचे आणि छान खमंग असे भाजून घ्यायचे. काय होतं, जितका वेळ देऊन आपण कमी आचेवर शेंगदाणे भाजून घेऊ ना, तितकेच छान हे भाजले जातात. चिक्की खायला खमंग लागते आणि याचे जे टरफल आहेत ना, ते सुद्धा आरामशीर निघतात. तर बघा, खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून मी थंड झाल्यानंतर छान असे हलकेसे आपल्याला जे टरले निघेल इतपतच हे आपल्याला कुटून घ्यायचे, बारीक करायचे नाही आहे. त्यानंतर यामध्ये वाटीच्या मदतीने असे हलक्या हाताने मी हे क्रश करून घेते, म्हणजे या शेंगदाण्याचे 2 भाग होतील. आणि टरफलंसुद्धा छान पाखडून घेतलेले आहेत. शेंगदाणे आपले तयार आहे. आता तोच पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये आपल्याला गुळाचा अगोदर पाक करून घ्यायचा आहे. सांगितल्याप्रमाणे जितके शेंगदाणे आहे तितकंच इथे मी गूळ घेतलेला आहे आणि चिरून घ्यायचा, म्हणजे प्रमाण व्यवस्थित होतं. अगदी 2 ते 3 चमचे ह्या गुळामध्ये पाणी घालून छान आता आपल्याला गुळ अगोदर वितळून घ्यायचा आहे. या वेळेला ना गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस जी आहे ती मध्यम ते मोठी ठेवायची आहे. एकदा की गूळ वितळला गेला की गॅसची आच अगदी मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हा पाक आपल्याला सतत हलवत तयार करत राहायचा आहे. आता एक साधारण 3-4 मिनिटे झालेली आहे. पाक झालाय की नाही ते कसं ओळखायचं ते तुम्हाला सांगते. वाटीमध्ये मस्त थंड पाणी घ्यायचं, त्यामध्ये असं थोडंसं गुळाचा पाक टाकायचा. तो छान सेट होऊ द्यायचा. अगदी 5-6 सेकंद नंतर तो असा आपल्याला हातात घेऊन बघायचा आहे. तर बघा, हा याची छान गोळी होते, कडक अजिबात वाटत नाहीये, चिवट वाटतोय हा. जर आपण या स्टेजला यामध्ये शेंगदाणे टाकून चिक्की बनवायला घेतली ना, तर चिक्की आपली अशी होईल बघा, चिकट होईल. त्यामुळे हा पाक आपल्याला पाण्यात टाकल्यानंतर ना, तो कडक झाला पाहिजे, असा कुरकुरीतपणा यायला हवा त्याला. तर अजून हा झालेला नाहीये. तर असं करत करत ना मी साधारण 3-4 वेळा हा पाक पाण्यामध्ये चेक करून बघितला झाला आहे की नाही. यामध्ये 1 चमचा साजूक तूपसुद्धा टाकून घेतलंय, म्हणजे चिक्कीला छान चकाकी येते. आता जवळ-जवळ 4-5 वेळानंतर चेक केल्यानंतर मी पुन्हा एकदा हा पाक वाटीमध्ये टाकून घेतलाय थोडासा. आता माझ्या मते हा पाक झालाच असेल. तर तुम्हाला इथे दाखवते परफेक्ट पाक कसा ओळखायचा. आता हे वाटीतलं जे मिश्रण आहे ना पाकाचं, ते घ्यायचं आणि असं मोडून बघायचं. अगदी त्याचा पटकन तुकडा पडला पाहिजे किंवा काच जशी मोडते ना तसं मोडला गेला पाहिजे. समजून घ्यायचं चिक्कीसाठी परफेक्टली हा पाक इथे बनून तयार आहे. छोटे-छोटे तुकडे बघा अगदी चुरल्या जात आहे हातावर. परफेक्टली पाक तयार आहे. गॅसची आच चालूच ठेवायची, पण मंद ठेवायची, एकदम कमी गॅसवर. यामध्ये आता भाजले शेंगदाणे टाकून पटापट मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बटर पेपरवर ही चिक्की जी आहे किंवा मिश्रण जे आहे ते पसरून लाटून घेऊ शकता. इथे मी लाकडी पोळपाट घेतलाय, त्यावर साजूक तूप लावून घ्यायचं, म्हणजे चिक्की व्यवस्थित निघल्या जाईल. बटर पेपर असेल ना तर त्याला तूप वगैरे लावण्याची काहीच गरज नाही. झटपट आता हे मिश्रण थंड होण्या अगोदर पोळपाटावर टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. लाटण्याला मी अगोदर तूप लावून घेतलं होतं, म्हणजे मिश्रण जास्त चिकटणार नाही. व्यवस्थित लाटून झालं की एक सपाट ग्लासच्या किंवा वाटीच्या मदतीने असं प्लेन करून घ्यायचं, ज्याला मी तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे मिश्रण वाटीला लागणार नाही. व्यवस्थित एकसारखं करून घेतलं की गरम गरम असतानाच हलक्याशी यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे चौकोनी आकारामध्ये आपल्याला ह्याच्या ज्या वड्या आहेत ना त्या कापता येतील. यावर हलक्याशा मी अर्धवट अशा सुरीने कापा करून घेतलेला आहे आणि साधारण 15-20 मिनिटांमध्ये ना आरामशीर सेट होते. आता ह्या चिक्कीच्या वड्या पाडायला ना खूप सोपं जाईल. साधारण इथे 15 मिनिटं झालेली आहे. अजून जरासं हलकंसं हे मिश्रण गरमच आहे. मी जरा घाई केली त्यामुळे थोडेसे तुकडे याचे झालेले आहेत, पण छान व्यवस्थित थंड करून घेतलं ना
खूप मस्त असे तुकडे पाडता येतात. तर बघा परफेक्टली मस्त कुरकुरीत अशी खमंग चिक्की आपली बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला काहीतरी नवीन व्हेरिएशन म्हणून हवं असेल, यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता, वेलचीची पूड, हलकीशी जायफळ पावडरसुद्धा टाकू शकता. खूप छान चिक्की बनवून तयार होते किंवा यामध्ये तुम्ही कोको पावडरसुद्धा टाकू शकता. तर इथे मस्त पीनट बार म्हणजे शेंगदाणा चिक्की आपली बनवून तयार आहे. लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. करून बघा, खूप सोपी वाटेल. रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी एका रेसिपीसोबत.